नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, वेलकम टू मिनी ब्लॉग। सकाळी झोपेतून उठून तेलकट झालेला चेहरा स्वच्छ व्हावा म्हणून साबणाने तोंड धुतलं तर माझ्या पूर्ण चेहऱ्याला खाज सुटली। काय माहिती या साबणामध्ये कोणतं केमिकल मिक्स केलेलं आहे। केमिकलपासून वाचण्यासाठी मला ऑर्गॅनिक साबण बनवायचा होता। मग काय लगेच शेताच्या बांधावर जाऊन कडुलिंबाचा एक डगळा तोडून आणला। घराच्या समोर बागेमध्ये कोरफड पण लावलेली होती। मग लगेच जाऊन कोरफड सुद्धा घेऊन आले। कडुलिंबाची पाने काढून घेतली, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली। कोरफड सोलून कोरफडीचा गर काढून घेतला। कोरफडीचा गर हाताने थोडासा बारीक करून घेतला। कडुनिंबाची पाने आणि कोरफडीचा गर दोन्ही मिक्स करून मिक्सरच्या भांड्यातून 2-3 वेळा फिरवून घेतलं। वाटण थोडंसं जाडसरच वाटलं जातं, त्यामुळे एका स्वच्छ उपरण्यावर वाटण ओतून छान असं गाळून घेतलं। वाटण जर आपण गाळून नाही घेतलं तर त्याचे जाडसर कण तसेच राहतात आणि मग आपल्याला नीट साबण बनवता येत नाही। नंतर सोबेसचे बारीक तुकडे करून घेतले। एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलं आणि वरती ताटली ठेवून सोबेसचे तुकडे ताटलीत टाकले। पाण्याला जशी उकळी येते तसे सोबेस सुद्धा वितळायला लागते। आता वितळलेल्या सोबेसमध्ये गाळून घेतलेले मिश्रण टाकायचं आणि मिश्रण गरम आहे तेच सोप मोल्डमध्ये ओतायचं। आता आपलं मिश्रण 2 तास सोप मोल्डमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। 2 तासानंतर आपला साबण वापरण्यासाठी आपण घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे या साबणाला फेस सुद्धा येतो। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब